आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अजय, आजोबांनी एखादी जमीन म्हणजे जमिनीचा एखादा तुकडा कोणाला डोनेट केला होता याविषयी तुला काय माहिती आहे? अरे अशा कितीतरी दिल्यात त्यांनी. जमिनीच काय अंगावरची वस्त्र सुद्धा काढून द्यायची. हे बघ, त्यांचं ना तत्व होत, देवानी जर आपल्या झोळीमध्ये गरजेपेक्षा जास्त घातलं असेल ना तर ते आपण दुसऱ्याच्या झोळीत होतावं. माणसाला काय सगळंच हवं असतं रे, हा संपतच नाही त्याची. म्हणून योग्य वेळी देऊन टाकायचं आणि मनातलं बाजूला करायचं. लोक त्यांना कलियुगातला करणं म्हणायचे रे. अरे पण द्यायचीच होती जमीन तर 50 वर्षाचा करार कशाला करायचा? देऊनच टाकायची ना कायमची जमीन. ते काय मला कळलं नाही बाबा. हे पण त्यांच्या व्यवहारातलं ना त्यांनाच कळायचं. मी कधी कोणाला चिडलेच नाही रे. पण एवढं नक्की की त्यांनी ज्या ज्यावेळी जे जे निर्णय घेतले ना ते मात्र योग्य होते. ते ना सगळ्यांचाच विचार करायचे रे, अडल्या नडल्यांचा आणि घरच्यांचा सुद्धा विचार करायचे. हे बघ, त्यांच्या कुठल्याच निर्णयाची सगळं आपल्या घरात कधीच नाही लागली. अरे कामाचा व्याप वाढला ना तेव्हा तुझा बाप हाताशी आला होता. तुझ्या बापाने सगळं सांभाळलं, व्यवसाय पण आणि तुझ्या काकाला पण. आणि त्यामुळे ना माझ्यावर व्यवहारात लक्ष घालण्याची कधी वेळच नाही मिळाली. म्हणजे मी त्यावेळेला सुद्धा कुटुंबाकडे लक्ष देत होते आणि आताही कुटुंब सांभाळते. आणि पण त्या एकदा तुझं लग्न झालं ना की मग मी ह्यांच्याकडे जायला मोकळी. तेच म्हटलं मी की अजून तुझी गाडी माझ्या लग्नावरती कशी नाही घसरली. आजी छी रे, तुझ्या लग्नाचं एवढं काय नाही रे, पण तुझ्या लग्नात ना मला छान छान साड्या नेसून आणि मस्त मस्त दागिने घालून मिरवायचंय ना, म्हणून तुझ्या पाठी लागत होतो. कोणाचं काय जाऊ दे, मी आपली ही अद्वितीय अशी बासुंदी खातो आणि मला जेवायचं नाहीये. अशी अद्वितीय बासुंदी ना तुझ्या लग्नात सुद्धा बनवायची बरं का. नकोच आहे मला. अरे नको कसली, हा ना बाबा. हे बघ, अद्वितीय बासुंदी. अद्वितीय. बाबा, आमच्याकडच्या ना सगळ्या म्हाताऱ्या आजी आजोबांच्या डोक्यावरचं छत्र आणि पायाखालची जमीन काढून घ्यायला निघाला हा समोर राजवाडे नावाचा माणूस. पण मला एक गोष्ट कळत नाही बाबा, या श्रीमंत माणसांचे बिझनेसेस हे त्यांच्या घराण्यापासून चालत आलेले असतात ना. म्हणजे त्यांच्या घरातल्या म्हाताऱ्या माणसांनी बाबा देवाने आपल्याला एवढा पैसा दिलाय, मग आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो या जाणीवेमधनं समाजकार्य सुरू केलेलं आहे की नाही. मग ह्यांना यांचे बिझनेसेस पुढे न्यायचे असतात ना आजी आजोबांचे. मग त्यांनी आतापर्यंत केलेलं समाजकार्य पुढे न्यायला काय हरकत असते मला सांगा. 5 मिनिटं माहितीये, 5 मिनिटं भेटायला तयार नव्हता तो माणूस मला. एवढा कोण मुलखाचा बिझी लागून गेलाय कळत नाही मला. नंदू तू म्हणतेस ना ते सगळं बरोबर आहे ग, पण एक लक्षात ठेव, कायदा त्यांच्या बाजूने आहे हे विसरू नको. बाबा मला कळतंय हे, आणि म्हणूनच तर मी त्या माणसाला भेटायला गेले होते ना की बाबा आपण भेटूया, काही तोडगा निघतोय का पाहूया, हेच विचारायचं होतं मला. हे बघ, जे काय करणार असशील ना ते कायद्याच्या चौकटीत राहून कर. आणि माझ्या त्या वकील मित्राला भेटलीस का तू? हो, बोलले त्यांच्याशी मी. संस्थेकडनं अजून एक वकील आहेत, त्यांनाही अप्रोच केला. पण बाबा मला ना मुळात या वृत्तीचा राग येतोय की असं कसं एखादा माणूस वागू शकतो. तुम्हाला माहितीये, त्या आश्रमामध्ये ना 35 म्हातारी माणसं आहेत. त्यातली काही माणसं हातीपायी धड आहेत, फार आजार नाही आहेत त्यांना, ते त्यांच्या आयुष्याचं काहीतरी करतील. पण बाबाची माणसं पूर्णपणे त्या आश्रमावर डिपेंडंट आहेत. त्यांनी काय करायचं? माणुसकी नावाची इतकीशी गोष्ट नसते या माणसांमध्ये, मग त्यांच्या शिक्षणाचा उपयोग काय जर का डोक्याने असे अशिक्षित वागणार असतील तर. मी सांगते ना बाबा, ते वकील म्हणालेत की ते बघतील आणि करतील काहीतरी. पण मी तुम्हाला सांगते, माझ्या आजी आजोबांपैकी एकाच जरी त्यांनी डोक्यावरचं चप्पर काढून घेतलं ना तर त्या समोर राजवाड्याला मी सोडणार आहे. नंदू, ए अगं ऐक तरी. अहो, इंटरनेटवर सगळी माहिती आहे तुमची. नाही नाही, सगळे डिटेल्स आहेत. बरं, तुम्ही एवढं मोठं पुण्याचं प्रस्थ, तुम्हाला कोण नाही ओळखत? आ हो, फोटो बघितला ना, खूपच आवडले आम्हाला. हो हो, लवकरच भेटूया. ते गार्डनचं सगळं सांगितलं होतं ते लक्षात ठेव तू. काय ग मध्येच काय उभी असायची? ते हे थोडं बोलायचं होतं. थोडंच ना? महत्वाचं बोलायचं होतं जरा. बोलू का? काय विषय? पण त्याआधी हे सांगते की मला ह्यासाठी ना समर तयार व्हायला हवा. आपण त्याच्याशी बोलूया का आधी?
त्याला कशासाठी तयार करायचंय? तुला त्याच्याशी बोलायचं आहे का माझ्याशी? दोघांची. पण कसं आहे, समरला तयार करण्यासाठी मला तुमची मदत लागेल. त्याला कशासाठी तयार करायचंय? स्थळ आलंय. समोरच स्थळ आलंय? नाही, अधिरासाठी. काय? अधिरासाठी? आता तिच्या लग्नाचा खूळ मध्येच कुठे आलं तुझ्या डोक्यात? असं काय करते आई? मी आई आहे ना तिची. माझ्या डोक्यात हे नाही येणार तर कोणाच्या येणार? तो मुलगी लहान आहे अजून, आणि तू आता तिच्यासाठी स्थळ शोधतेस. आई, पुण्याचं ना खूप मोठं प्रस्थ आहे. त्यांच्या घरातून मागणी आली आहे अधिरासाठी. खूप चांगलं स्थळ आहे हो. तुम्हाला माहितीये का, मुलगा ऑक्सफोर्डला शिकायला आहे. काय शिकतोय? तेवढं नाही विचारलं. ऑक्सफर्ड कुठे आहे हे तरी माहित आहे ना तुला? आई बस हा, मी एवढी मूर्ख आहे का? कोणास ठाऊक. काय? आणि मुलगा काय शिकतोय ते का ना विचारलंस? आई अहो, त्यांच्या पुढच्या 7 पिढ्या बसून खातील इतका पैसा आहे त्यांच्याकडे. आता प्रत्येक पिढीतला प्रत्येक मुलगा ऑक्सफोर्डला शिकायला जातच असणार. हा पण गेलाय. शेवटी काय, इथे येऊन त्याला बिझनेस सांभाळायचा त्याचा. बस. आणि अधिराचं काय? तिला काय त्यांची सून म्हणून सगळीकडे मिरवायचंय? बस. आता तिची पण स्वप्न आहेत ना. तिचं करिअर नाहीये का? आई, तुम्ही अधिराचं प्लीज मला सांगू नका. अहो, हाताबाहेर जायला लागलीये ती. मला फार काळजी वाटायला लागलीये तिची. हे बघा, तिचं पाऊल वाकडं पडण्याआधी तिच्या डोक्यावर अक्षता पडायला हव्या. अगं मग बोल तिच्याशी. लग्न करून टाकणं हा काय त्याच्यावर उपाय आहे का? आई, कसं आहे ना, मी माझ्या अधिराला ओळखते. ज्यांना फटके देऊन कळतं ना, त्यांना बोलून कळत नाही. त्यांना फटक्यांचाच मार कळतो. हे बघा, अधिराचं लग्न करून द्यायचंय. दॅट्स इट. That's it. येऊ का? अरे काकू, विचारतेस काय? काय माझं ऑफिस नाही, घर आहे आपलं. तू कधी येऊ शकतेस. ये आणि विचारू नकोस. अरे घरात पण तू इतकं काम करत असतोस ना, की तुझी रूम सुद्धा मला कधी कधी ऑफिसचं केबिनच वाटते. अगं, एक महत्वाचं मेल पाठवायचं आहे, ते पाठवत होतो. ठीक आहे, मग नंतर येते मी. ना थांब थांब. हा झालं, बोल. आता कसं, तुला ना असं खरं मोकळं बघितलं ना की मला खूप बरं वाटतं. सारखं आपलं ते काम काम काम. अरे या बिझनेसच्या नादात तू स्वतःकडे लक्ष द्यायला विसरू नकोस म्हणजे झालं. प्रयत्न चालू आहेत. तू सांग. अरे तुझ्या लाडक्या बहिणीबद्दल बोलायला आले होते. अर्पिता का अधिरा? दोघी लाडक्यात माझ्या. पण एकीचं लग्न झालंय आणि दुसरीचं व्हायचंय. आणि जिचं लग्न व्हायचंय तीही आता मोठी झाली. अधिरा आणि मोठी, ते बघ, ती किती मोठी झाली असं आपण म्हणालो ना, तरी सुद्धा माझ्यासाठी ती लहानच असणार आहे. तरी काही गोष्टी ना वेळच्या वेळीच व्हायला हव्या. नाहीतर लहान आहे, अजून लहान आहे म्हणता म्हणता लग्नाचं वय कधी निघून जातं ना कळत नाही आपल्याला. लग्न अधिराचं?